Good morning, students. Today we are going to learn here some preposition that are exception or that are except for the competitive exams. नेहमी परीक्षेमध्ये विचार करणारे काही प्रिपरेशन आहेत. आपण जे बेसिक प्रिपरेशन होते की जे प्लेस सांगणारे किंवा पोझिशन सांगणारे इन, ऑन, ॲट, बिलो, अंडर ते सर्व आपण पाहिले. आता आपण या ठिकाणी जे काही प्रिपरेशन असतात जे टाइमच्या संदर्भामध्ये आहेत किंवा जे कालावधी सांगत असतात तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातनं मला सांगा पहिलं जे प्रिपोजिशन आहे की जे टाइम सांगत असतं त्यातलं पहिले प्रिपोजिशन आहे ते आहे ॲट आहे. ॲट तर ॲटचा वापर कशासाठी केला जातो? टू शो द एक्झॅक्ट क्लॉक टाइम. तंतोतंत घड्याळी वेळ सांगण्यासाठी एक्झॅक्ट क्लॉक टाइम सांगण्यासाठी आपण ॲटचा वापर करतो. तंतोतंत घड्याळी वेळ आहे ते सांगण्यासाठी आपण ॲटचा वापर करतो. आता फॉर एक्झाम्पल पहा, ही opens his shop. He opens his shop at 7 AM. तो त्याचं दुकान बरोबर 7 वाजता उघडतो. म्हणजे जर एक्झॅक्ट क्लॉक टाइम असेल किंवा तंतोतंत घड्याळ वेळ असेल तर आपण या ठिकाणी ॲटचा वापर करतो. या ठिकाणी ॲटचा वापर कशासाठी करतो? घड्याळ वेळ सांगण्यासाठी. किंवा आपण कधी कधी ॲट दिवाळी पण म्हणू शकतो. ॲट दिवाळी, ॲट होली असे आपण त्याचा वापर करतो. दुसरं प्रिपोजिशन आहे की जे टाइम सांगत असतं ऑन. जसं ॲट हे एक्झॅक्ट क्लॉक टाइम सांगतं तसं ऑन हे काय सांगत असतं बा की डे किंवा डेट हे सांगत असतं. किंवा डे किंवा डेट एक वार असेल किंवा तारीख असेल तर त्या ठिकाणी ऑनचा वापर केला जातो. आता ऑनचा वापर आपण कसा करतो? फॉर एक्झाम्पल, आय शॅल टेक युअर टेस्ट. आय शॅल टेक युअर टेस्ट on Sunday. I shall take your test on Sunday. मी तुमचे टेस्ट संडेला घेईन. or I was born on 25th August. I was born on 25th August. जर एखाद्या तारीख असेल, वार असेल तर त्या ठिकाणी ऑनचा वापर करतो. तिसरं आहे ते इन आहे. या ठिकाणी आपण जरा थोडा लॉंगर पिरियड सांगण्यासाठी इनचा वापर करतो. लॉंगर पिरियडचा वापर करण्यासाठी आपण इनचा वापर करतो. इन फॉर एक्झाम्पल, आता इनचा वापर कसा करू शकतो? फॉर एक्झाम्पल, आय केम टू सातारा. आय केम टू सातारा इन द इयर 1990 or in the year 1990 to 1991. मी सातारामध्ये 1990 आलो. आय केम टू सातारा इन द इयर 1990. आधी कालावधी किंवा एखादा हे सांगत असेल जसं थॉमस हार्डी रोट हिज नॉवेल ॲट द बिगिनिंग ऑफ द 20th century or शेक्सपियर रोट हिज प्लेज इन द 17th century असं सांगण्यासाठी आपण इनचा वापर करतो. आता जसं इनचा वापर केला तसा फ्रॉमचा पण वापर करतो. फ्रॉम कशासाठी सांगतो आपण पहा तर कालावधी सांगण्यासाठी. जसं ए फार्मर वर्क्स काम करतो. फार्मर वर्क्स फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग. शेतकरी बऱ्याच वेळा काय करत असतो? सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतो. शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतो. फार्मर वर्क्स फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग. फ्रॉम कधीपासून? सकाळपासून संध्याकाळपर्यंत. जसं आपण या ठिकाणी फ्रॉमचा वापर पाहिला तसा काही ठिकाणी आपल्याला बायचा पण वापर केला जातो. बाय. जसं मगाशी आपण ऑनचा वापर केला. ऑन म्हणजे एखाद्या दिवशी किंवा बायचा अर्थ शेवटची तारीख, अंतिम मुदत. म्हणजे जर आपण काय म्हणतो लास्ट डे किंवा लास्ट डे असं म्हणू शकतो. लास्ट डे म्हणजे शेवटची मुदत की तो पण तुमचं काम संपलेलं असायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल, यू विल हॅव टू सबमिट युअर असाइनमेंट बाय मंडे. आता याचा अर्थ काय झाला बघा? बाय मंडे म्हणजे सोमवारपर्यंत तुमच्या असाइनमेंट यायला पाहिजे. म्हणजे
सोमवार ही तुमची शेवटची तारीख आहे, मंडे ही तुमची लास्ट डेट असेल, अशा अर्थानं याचा वापर केला जातो. लास्ट डे किंवा लास्ट पिरियड, लास्ट मुदत. यू विल हॅव टू सबमिट युअर असाइनमेंट बाय मंडे. जसं आपण इथं बघा ऍटचा वापर पाहिला, एक्झॅक्ट क्लॉक टाइम. ऑनचा वापर केला डे किंवा डेट साठी. इनचा वापर लॉंगर पिरियड असू शकतो. फ्रॉमचा अर्थ कालावधी सांगण्यासाठी आणि बायचा अर्थ लास्ट डे सांगण्यासाठी किंवा लास्ट मुदत. जसं आपण बायचा वापर केला तसं या ठिकाणी विदिनचा सुद्धा वापर केला जातो. विदिनच्या माध्यमातून आपण काय सांगतो, तर कमी पिरियड असेल, शॉर्ट पिरियड असेल तर ते आपण विदिनच्या माध्यमातून सांगतो. जसं कालावधी कमी असेल, विदिनचा अर्थ एकदम शॉर्ट पिरियड, की ज्या कालावधीमध्ये आपल्याला एखादं काम केलेलं असतं आपण. व्हेरी शॉर्ट पिरियड, शॉर्ट टाइम असतो किंवा शॉर्ट पिरियड असतो. आपण असं म्हणू शकतो पहा, फॉर एक्झाम्पल वेट हिअर I will be back, or I will return. I will be back within 2 minutes. या ठिकाणी पहा, वेट हिअर, आय विल बी बॅक विदिन 2 minutes. इथेच थांब, मी 2च मिनिटांमध्ये येतो. 2 मिनिटं म्हणजे एकदम कमी कालावधी आहे. इनचा अर्थ काय, जसं वेट हिअर आय विल बी बॅक इन 2 minutes, म्हणजे मी 2 मिनिटं बरोबर घेणार आहे. 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये मी माघार येईल. विदिनचा अर्थ 2 मिनिटं संपायच्या आत सुद्धा करायचं आहे, कदाचित एका मिनिटामध्ये पण मी माघार येईल. जसं विदिन पाहिलं तसं ड्युरिंग. आता ड्युरिंगचा अर्थ काय, जरा थोडा शॉर्ट पिरियड आहे तसं तर जरा लॉंग पिरियड सांगण्यासाठी आपण घेतो लॉंगर पिरियड किंवा लॉंगर टाइम. छोटासा जरा शॉर्ट पेक्षा जर जास्त पिरियड असतो. जर शॉर्ट मध्ये काय 2 मिनिटं, 5 मिनिटं, एखादा दिवस. ड्युरिंगचा वापर काय करतो आपण, दिवसभरातल्या एखादी घटना किंवा समर वेकेशन मध्ये एखादी घटना, विंटर असेल किंवा कालावधीमध्ये, हे सांगण्यासाठी आपण ड्युरिंगचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो, शी लर्न्ड स्विमिंग ड्युरिंग द समर. शी लर्न्ड स्विमिंग ड्युरिंग द समर. ती समर मध्ये स्विमिंग शिकली. ड्युरिंगचा अर्थ कालावधी, ड्युरिंगचा अर्थ च्या कालावधीमध्ये, उन्हाळ्यामध्ये ती स्विमिंग शिकली. हे जे प्रिपरेशन होते की जे साधारणपणे टाइमच्या संदर्भामध्ये आलेले आहेत, हे जे आपल्याला टाइमचा कालावधी सांगत असतात ते आपण पाहिले. तर मला वाटतं हा पार्ट तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आला असेल. ठीक आहे, थांबा.